तुम्हाला माहिती आहे का, महादेवाला प्रसन्न करण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात. त्याने भोळे महादेव लगेच प्रसन्न होतात. व महादेवाला कोणत्या गोष्टी आवडतात? श्री स्वामी समर्थ. अभिषेक. महादेवांच्या पिंडीवर अभिषेक केल्याने हा भोळा शंकर लवकर प्रसन्न होतो व तो अभिषेक तुम्ही साध्या पाण्याने, दुधाने, दह्याने, उसाच्या रसाने यापैकी कोणत्याही द्रव्यानं केला तरी चालतो. त्यानंतर फुले. महादेवाला पांढरी फुले अर्पण केल्यास तो लगेच प्रसन्न होतो. मग आपण पांढरी फुले, मुख्यतः धोत्र्याची फुले अर्पण करून महादेवाला प्रसन्न करू शकता. वृक्ष. महादेवाला बेलाचा वृक्ष तसेच चंदनाचा वृक्ष हे सर्वात प्रिय आहे. मग महादेवाला बेलाची पाने किंवा फळे अर्पण करू शकता. तसेच तुम्ही एखादे बेलाचे झाडाचे किंवा चंदनाच्या झाडाचे रोप करून ते जरी वाढवले तर त्याची पूजा केली तरी त्याचे पुण्य अपार आहे. म्हणून या दिवशी बेलाच्या व चंदनाच्या पानाचे रोपण करणे किंवा झाडे दान द्यावीत. त्याने भोळे शंकर प्रसन्न होतात. 4. फळे, धान्य किंवा वस्त्र. कवठ हे फळ महादेवांना अतिप्रिय आहे. तसेच बेलाचे फळ प्रिय आहे. महादेवाला मूठभर तांदूळ अर्पण करावेत किंवा केळी हे फळ महादेवाला अर्पण करावे आणि अगदीच काही नसेल तर खडीसाखर अर्पण करावी. तसेच शुभ्र वस्त्र महादेवाला प्रिय आहे, ते देखील तुम्ही अर्पण करू शकता. स्तोत्र. शिवस्तुतीचा पाठ वाचावा. शिवस्तुती हे सर्वात लवकर फलदायी होते. त्याने महादेव लगेच प्रसन्न होतात. तसेच शिवकवच पठण हे देखील अत्यंत उपयुक्त आहे. 6. उपासना. मंत्र. ओम नमः शिवाय हा मंत्र अतिशय प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा सतत जपाने श्री महादेव लगेच प्रसन्न होतात. साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. मग मंत्राची शक्ती अद्भुत होते. या मंत्रासाठी दीक्षा, होम, संस्कार, मूर्त, गुरुमुखाचे उद्देश इत्यादी कसलीही आवश्यकता नसते. या मंत्रात सर्व वेद व उपनिषदे यांचे सार सामावले आहे. 7. दान धर्म. सध्या कलियुग चालू आहे नि कलियुगात दान देणे हे अन्यायसाधारण पुण्यकार्य समजले जाते. म्हणून श्री महादेवाला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तूपैकी कोणतीही एक वस्तू जर तुम्ही गोरगरिबांना दान केली तर त्याचेही फळ लाखो पटीने वाढते. यामध्ये तुम्ही दूध, तांदूळ, खडीसाखर, पांढरे वस्त्र, नारळ, बेलाचे, चंदनाचे झाडाचे रोपे इत्यादी गोष्टी देऊ शकतात. त्याने पुण्य संचयन वाढून जीवनात सुखसमृद्धी प्राप्त होते, यात शंकाच नाही. ध्यान व शांतता. शंभो महादेवांना ध्यान व शांतता या दोन गोष्टी अत्यंत प्रिय आहे. ज्या घरात रोज ध्यान धारणा होते, ज्या घरात कलह नसतो, ज्या घरात महादेवाची अपार कृपा असते, म्हणून प्रत्येकाने रोज सकाळी आंघोळीनंतर 10 मिनिटे व रात्री झोपताना 10 मिनिटे अशी ध्यान लावावा. त्यामुळे मानसिक व शारीरिक शक्ती प्राप्त होते व घरात बरकत येते व दारिद्र्य दूर होते. मनातील इच्छा बोलणे. ज्याप्रमाणे मुले रडल्यानंतर त्याची आई त्याला दूध पाजते आणि लहान इच्छेला आईला लगेच प्रतिसाद करते, त्याचप्रमाणे महादेवांची उपासना केल्यावर हा भोळा शंकर नक्कीच प्रसन्न होतो आणि प्रसन्न झाल्या आपल्या सर्व मनातील इच्छा पूर्ण करतो असा आमचा अनुभव आहे. ही इच्छा आपण आपल्या मनात सतत घोळावी. त्याने फळप्राप्ती लवकर होते आणि खाली दिलेला ही इच्छा एका कागदावर लिहून काढावी व रोज म्हणावी. त्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. हे शंकरा, मी तुला शरण आलो आहे. साक्षात तू माझा आत्मा असून माझी बुद्धी म्हणजे पार्वती माता होय. माझे प्राण म्हणजे शिवघन आणि देह म्हणजे शिवालय आहे. सारे विषय भोग माझे म्हणजे तुझी पूजा असून झोप ही समाधी होय.
माझे चालणे म्हणजे तुझी प्रदक्षिणा करणे, बोलणे म्हणजे तुझी स्तुती करणे. अजून मी जी जी कामे करतो ती सारे तुझी आराधनाच करत आहे. माझ्या हात, पाय, वाणी, कान, डोळे, मन, देह यापैकी कशाचेही जे पातके जाणवेल ते किंवा अजाणतेपणे घडेल अशी त्या सर्वांना तू क्षमा कर, कारण तू दयेचा सागर आहेस. हे महादेवा, तुझा जय जयकार असो. महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक राशीनुसार गोरगरिबांना कोणत्या प्रकारचे दान करावे हे थोडेसे. महाशिवरात्रीला शंकरास साधे थंड पाण्याने अभिषेक केला असता, तसेच त्याचे वस्तूचे दान गरिबांना केले असता महादेव मनातील इच्छा पूर्ण करतात असा अनुभव आहे. याचा अभिषेक आणि दानाचा महिमा अपार आहे. तसेच कुंडलीत ज्या ग्रहांचा दोष आहे ते दोषसुद्धा या दानामुळे दूर होतात. ओम नमः शिवाय.